Hi everyone. So आयचे सेशनाक आमी करतले चार्ज सर्क्युलर रिंगाचेर बेस्ड प्रॉब्लम्स. ओके, सो प्रेवियस सेशनाक तुमकां इलेक्ट्रीक फील्ड कशें फायंड करता बिकॉज ऑफ दीस चार्ज सर्क्युलर रिंग दाखयल्लें आसा. ओके, सो आतां हेचेर बेसिकली प्रॉब्लम्स आमी सॉल्व करतले जे एक्चुअली तुमचे मेन्स एडवान्साक बी एक्चुअली आयलेली आसा ती. ओके, सो बेसिकली चडशी चार्ज सर्क्युलर रिंगाचेर एक कॉमन प्रॉब्लम्स जी विचारतात ती आसा ती म्हटल्यार तुमचे सिंपल हार्मोनिक मोशनाचेर. ओके, सो तुमकां हांवें ऑलरेडी सिंपल हार्मोनिक मोशन फोर्साच्या केशीन शिकयल्लें. ओके, आय होप यू रिमेंबर. ओके, आनी तुमी इन केस पळोवंक जाल्यार ते तुमकां लिंक डिस्क्रिप्शनान घालून दिता. ओके, आनी सेकंड इम्पॉर्टंट थिंग हांव तुमकां हें सांगपाक सोदता की जेन्नाय तुमकां हे सिंपल हार्मोनिक मोशन शिकयलें तुमकां दोन इम्पॉर्टंट पॉयंट्स याद दवरपाक जाय. एक म्हटल्यार ओके दॅट युअर फोर्स युअर रिस्टोरिंग फोर्स. ओके, आय जस्ट एक्सप्लेन इट ओके ब्रिफली की फॉर एग्जाम्पल एकदा तुमचे कडेन स्प्रिंग आसा रायट, एकदा तुमचे कडेन अशी स्प्रिंग आसा, येस और नो, जाल्यार सिंपल हार्मोनिक मोशन जावपाचे चान्सीस केन्ना आसता ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुमी एक फोर्स एप्लाय करपाक जाय, तुमी फोर्स एप्लाय करपाक जाय आनी एप्लाय केलेल्या फोर्साच्या ऑपोजीट डायरेक्शनान. सो ऑब्वियसली ही स्प्रिंग स्ट्रेच जातली रायट, ही स्प्रिंग तुमची अशी अशी करून स्ट्रेच जातली म्हटल्यार हो इतलो कुडको स्ट्रेच जालो काय ना. सो आतां तुमचो हो एप्लायड फोर्स. ओके, सो ह्या एप्लायड फोर्साच्या अगेन्स्ट एक जाता तुमचो रिस्टोरिंग फोर्स. सो हो तुमचो आसतलो एफ रिस्टोरिंग फोर्स. गेटिंग दिस पॉइंट नो. सो याद दवरा की एप्लायड फोर्स जसो पेंडलम सुद्धा. सो तुम्ही एप्लाय करता फोर्स ह्या डायरेक्शनान म्हटल्यार तुम्ही डिस्प्लेस केल्यार एका पर्टिक्युलर पॉइंटार आनी तुम्ही सोडटात. सो अबाउट द मीन इक्विलिब्रियम. सो इक्विलिब्रियम पॉइंटासून जेन्ना तुम्ही लीव करतात तेन्ना तो तुमचो टू एंड फ्रो मोशन करता. येस नो. सो बेसिकली तेन्ना तुमचे SHM जाता. ओके, सो द सेम कन्सेप्ट इज SHM. सो दोन इम्पॉर्टंट थिंग याद दवरा. एक म्हणल्यार एक स्मॉल डिस्प्लेसमेंट आसपाक जाय म्हटल्यार हे फोर्स तुमकां अशें प्रोपोर्शनली एक्साक येवपाक जाय आनी नेगेटिव्ह सायन येवपाक विसरू नाका, हाडपा विसरू नाका. मीन्स इन केस इफ देर इज नो नेगेटिव्ह सायन यू विल नॉट एक्झिक्यूट SHM. ओके, गेटिंग दिस पॉइंट. सो रिस्टोरिंग फोर्स हा तो. सो इक्विलिब्रियम पॉइंटाच्या विथ रिस्पेक्ट टू पेर. ओके, हांव तुमकां शिकयतना दाखयतलो, सो डोंट वरी. ओके, सो लेट्स स्टार्ट देन. ओके, सो करूया आमी स्टार्ट. ओके, सो हांव मातसो बोर्ड पुसता आनी आतां आमी स्टार्ट करूया आमची आयची कन्सेप्ट. ओके ओके व्हेरी गुड. सो आतां तुमकां क्वेश्चन दाखयता. सो हो क्वेश्चन IIT JEE म्हटल्यार एडवान्साची पयली एडवान्साक IIT JEE म्हणटाले. ओके, सो IIT JEE 1998 येयलेलो आनी क्वेश्चन आसा की अ पॉझिटिवली चार्ज थीन मेटल रिंग ऑफ रेडियस कॅपिटल R इज फिक्स्ड इन द XY प्लेन. ओके, सो तुमकां बेसिकली तो कितें म्हणपाक सोदता ना की असो XY प्लेन आसा, एक्स आनी वाय. गरज ना की तुमी असोच घेवपाक जाय, ह्या सायडीन एक्स घेवपाक अशी गरज ना. ते एक्सीस ते तुम्ही चेंज करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके ओके, सो पॉझिटिवली चार्ज थीन मेटल रिंग. ओके, सो हितून एक मेटल रिंग आसा जी पॉझिटिवली चार्ज आसा. सो मातशी एक रिंग काडटा अशी तुमकां कळपा खातीर. ओके, सो ही अशी एक्चुअली तुमची रिंग आसा. गेटिंग दिस पॉइंट. ओके, अ पॉझिटिवली चार्ज रिंग थीन मेटल रिंग ओके ऑफ रेडियस कॅपिटल R. हेचो रेडियस आहा तो कॅपिटल R म्हणटा. ओके, सो हेचो रेडियस कॅपिटल R म्हटल्यार ही डिस्टन्स आहा ती कॅपिटल R म्हणटा. ओके, ऑफ रेडियस कॅपिटल R. ओके, is fixed in the XY plane. Okay, it's fixed in XY plane. So XY plane फिक्स केला. मातसो व्हडलो काडया न्हू. ओके, मातसो व्हडलो काडया. ओके, सो मातसो व्हडलो काडया की तुमकां मागीर कळपाकूय बरें पडटलें. ओके, सो हो Y एक्सीस, हो X एक्सीस हो घेवया कित्याक मागीर तुमकां रिंग दाखोवपाक बरें पडटलें. नाल्यार XY घेवपाक जाता पूण मागीर Z एक्सीस भायर येता न्हू, सो दाखोवपाक मातसो त्रास पडटा. ओके, सो हांगासर हें बरें जातलें पळय. ओके, सो हें तुमचें रिंग जालें. ओके, सो हे आमचे रिंग जाले. ओके, रिंग सारकी येना. ओके, गेटिंग दिस पॉइंट. ओके, लेट्स ड्रॉ दिस थिंग प्रॉपर्ली. ओके, हे तुमचे रिंग जाले. ओके ओके फायन. सो हे तुमचे रिंग जाले. ओके फायन. हांव तो म्हणटा कितें हेचो रेडियस आहा म्हणटा कॅपिटल R. ओके, आनी हो चार्ज रिंग आसा म्हणटा म्हटल्यार हेचेर फूल अशे चार्जीस आहा म्हणटा. ओके, सो आमकां कळ्ळें इट्स अ चार्ज रिंग. सो हांगासर फूल अशे चार्जीस आहा. ओके, सो आतां तो कितें म्हणटा सांग पळया, इज इन द XY प्लेन. सो तो XY प्लेनान आहा म्हटल्यार बेजिकली तो असो आसा म्हणटा. तो असो तो रिंग आसा न्हू, हो तुमचो तो रिंग रायट, हो रिंग तुमचो रायट. सो हे तुमचे X एक्सीस हांवें अशें घेतला, हे X एक्सीस जाल्यार हे एक्सीस घे एकूच ते, हे X एक्सीस आनी हे अशें Y एक्सीस घेतला. कळ्ळें तुमकां. आनी ह्या पॉयंटार आमची अशी कितें तरी Z एक्सीस आहा. ओके फायन. सो आतां हे कितें म्हणटा तो आमी पळोवया वाचया. ओके, विथ इट्स सेंटर एट ओरिजीन. ओके, म्हटल्यार सेंटर तेचो ओरिजिनार आसा. ओके फायन, आमकां कळ्ळें. अ नेगेटिवली चार्ज पार्टिकल P is released from rest at a point 00 Z0. ओके, सो ह्या पॉइंटार खंय तरी 00 Z0 चेर 00 Z0 चेर ओके कित्याक X आनी Y 0 आसा कित्याक तो Z एक्सीस आहा. सी एक नेगेटिवली चार्ज पार्टिकल दवरलो. ओके, सी अ नेगेटिवली चार्ज पार्टिकल P is released from rest at a point Z 00 Z0.
where z0 is greater than 0. Okay, so what means it is on the positive x axis, positive z axis indirectly. Okay, z0 greater than 0 समजा. Then the motion of p is dash. हे p कशे मोशन करतले गाइड सांगा. ओके, सो फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट तेणे तुमकां दिला की पिरियोडिक फॉर ऑल वॅल्यूज ऑफ z0 सॅटिस्फाईंग 0 लेस दॅन z0 लेस दॅन इन्फिनिटी. ओके, म्हटल्यार तो म्हणटा हे पिरियोडिक मोशन करतलो. पळोवया कशें मोशन करतलो तो आमकांय खबर ना. लेट्स सी. ओके, सेकंड आसा SHM फॉर ऑल वॅल्यूज ऑफ z0 म्हटल्यार SHMाचे उलयता तो. सेकंड वॅल्यूज म्हणटा तो SHM फॉर ऑल वॅल्यू ऑफ z0 सॅटिस्फाईंग 0 लेस दॅन r लेस दॅन कॅपिटल r. म्हटल्यार हो 0 आनी rच्या मदीं जर सपोज तुमचो जर सपोज z0 वॅल्यू येता जाल्यार तो SHM करतलो अशें तो म्हणटा. म्हटल्यार टू एंड फ्रो मोशन्स. ओके, लेट्स सी. थर्ड एप्रॉक्सिमेटली SHM करतलो फॉर z0 लेस दॅन r म्हटल्यार एप्रॉक्सिमेटली SHM जातलें. आणि फोर्थ म्हणटा तो सच दॅट p क्रॉसीस o अँड कंटिन्यूज टू मूव अलॉंग द नेगेटिव्ह z एक्सिस टुवर्ड्स z इक्वल टू मायनस इन्फिनिटी. मीन्स तो म्हणटा सच दॅट p क्रॉसीस o, p हो आसा न्हू पॉयंट p, तो चार्ज पार्टिकल तुमचो o सायडीन येतलो म्हणटा तो. हो चार्ज पार्टिकल तुमचो o सायडीन येतलो. ओके, चार्ज पार्टिकल असो o सायडीन येतलो आनी तो कितें म्हणटा सांग पळया, and continues to move along negative z axis towards minus infinity. म्हटल्यार तो असो मायनस इन्फिनिटी वयतलो. म्हटल्यार तो असो रिंगाचेर असो मदीं येतलो आनी असो मायनस इन्फिनिटी वयतलो. ओके, सो लेट्स सी द आन्सर टू दिस क्वेश्चन. ओके, आतां हे क्वेश्चन सॉल्व करच्या पयलीं आमी नॉर्मली फोर्स को फायंड करता. कित्याक ऑब्वियसली तुमचेर फोर्स येता न्ही हांगासर, तो मूव जाता म्हटल्यार फोर्स येता. हांवें तुमकां फोर्साचो सिंपल मिनींग सांगलेलो आसा. फोर्साचो मिनींग आसता पुश नाल्यार पूल येवपाक जायचेर. कोणे तरी पुश करपाक जाय नाल्यार पूल तरी करपाक जाय. सो तेचेर हांगासर तो मूव जाता म्हटल्यार डेफिनेटली कितें ते SHM सुद्दां जावप म्हटल्यार पुश नाल्यार पुलच जावप न्ही, म्हटल्यार ते मूव जावप. मूव जाता म्हटल्यार तुमचेर फोर्स येता. येस नो. सो आतां आमी पळोवया की हेचे आन्सर कितें येतले. नॉर्मल आमी सॉल्व करतना कितें करतले सांग पळोवया. ओके, चला नॉर्मल केसीन आमी इलेक्ट्रीक फील्ड इंटेन्सिटी फायंड करतना कितें करतले ते पळोवया. सो आय जस्ट ब्रीफली टेल यू इन 2 minutes. ओके, सो नॉर्मल जेन्ना आमी इलेक्ट्रीक फील्ड फायंड करतले तेन्ना हे प्लीज आयकात कितें आसलें आतां मेन्सान बी क्वेश्चन येवपाक लागले. ओके, सो आतां हे पळयात मातशें. सो इलेक्ट्रीक फील्ड आमी जेन्ना फायंड करता फॉर अ नॉर्मल रिंग आमी काय फायंड करतले सांग पळया. लेट्स से दिस डिस्टन्स इज सम डिस्टन्स x, रायट. हे डिस्टन्स कितें तरी x आसा आनी हो डिस्टन्स हो रेडियस आमचो r आसा. सो हो रेडियस आराचे आमी इलेक्ट्रीक फील्ड फायंड कितें काय करतले. सो तूं म्हटलें सर हे व्हेरी सिंपल बरें. पयलीं एक टेस्ट चार्ज दवर, रायट. सो हांवें तुमकां सांगलेलें सर इलेक्ट्रीक फील्ड इंटेन्सिटी म्हळ्यार फाटी फुडें चिंत नाका, डायरेक्ट काडून टेस्ट चार्ज दवरा. तुमकां एकदां इलेक्ट्रीक फील्ड इंटेन्सिटी मेळ्ळ्या उपरांत फोर्स मेळपाक व्हडलें कांय ना. इलेक्ट्रीक फील्ड इंटेन्सिटी फायंड करात, थंयसर चार्ज दवरा, तेचेर फोर्स येतलो. डोंट वरी अबाउट इट. आय शो यू, आय टीच यू हाव टू डू दिस थिंग. ओके, चला तेचेर टेस्ट चार्ज दवरया, रायट. सो आमी कितें नोटीस केलां, हांवें ऑलरेडी म्हज्या प्रेवियस सेशनीत शिकयलेलें आहा. प्लीज वचून तेका पळयात. सो हांगासर मातशें फास्ट करता. ओके, सो हो एका कितें करतलो सांग, हो एका असो रिपेल करतलो. येस और नो, विथ सम DQ चार्ज. सो टेक वन स्मॉल DQ चार्ज. आनी तुमकां शिकयल्लें आहा, खूब बरें शिकयल्लें आसा. आनी हो हांगासान DQ चार्ज. सो हो एका असो रिपेल करतलो ह्या डायरेक्शनान. येस और नो, हो एका रिपेल करतलो ह्या डायरेक्शनान. फोर्स म्हटल्यार पुश ऑफ पुल हे तुमकां कळ्ळें. ओके, सो इफ यू वॉन्ट आय रायट दॅट समवेअर. ओके, फोर्स म्हटल्यार पुश ऑफ पुल. फोर्स म्हटल्यार पुश तरी जावंक जाय नाल्यार पुल तरी जावंक जाय, नाल्यार पुल तरी जावंक जाय. ओके, आतां हांगासर कितें जातलें सांग पळोवया. सो हांगासर अशें जातलें न्ही, सी लुक एट दीस पर्टिक्युलर कन्सेप्ट. ओके, सो हांगासर स्मॉल DQ चार्ज करता स्मॉल D इलेक्ट्रीक फील्ड. ओके, सो हे तुमकां हांवें तशेंच हे सुद्दां स्मॉल DQ चार्ज स्मॉल D इलेक्ट्रीक फील्ड. हे आसा हांवें तुका सारकें बरें दाखयलेलें आसा की अशें जर सपोज एक तुमचे कडेन जर रिंग आसा. ओके, आय जस्ट शो यू पल. ओके, इन केस जर तुमचे कडेन जर रिंग आसा, ओके, अशें जर तुमचे कडेन जर रिंग आसा जाल्यार तुमकां हें सारकें दाखयलेलें आसा की हांगासर अशें वयतात आनी हांगा अशें वयतात. येस और नो, म्हटल्यार सगळे सायडीन स्मॉल चार्ज इलेक्ट्रीक फील्ड प्रोड्यूस करता. हय, आनी ते लास्टाक इलेक्ट्रीक फील्ड अशें क्रॉस जावन तुमचो रिजल्टंट सगळ्याचो असो कोन कसो जावन रिजल्टंट वचून वयता. प्लीज मागीर सेशन पळयात ते. ओके, सो हांगासर तुमी पळयशाले तुमी इनडायरेक्टली कितें पळयतले सांग पळया. हे तुमी D तुमी रिजॉल्व करताले, रायट. ह्यातले D cos θ. ओके, सो प्लीज ती सेशन पळयात. ओके, ह्यातली D cos θ तशी ही जातली सगळ्यांचे D cos θ हांगासर एड जातली आनी ही जातली तुमचे D sin θ. याद आसा. सो ह्यो D sin θ सगळ्यो कॅन्सल जातल्यो. येस और नो, ह्यो सगळ्यो D sin θ कॅन्सल जातल्यो. So if you see here, okay, if you see here, so here all D sin θ cancels and D cos θ adds up. यार तुमकां सारकें बरें दिल्लें आसा. ओके, सो रिजॉल्व केल्या उपरांत D cos θ आतले cancels out and D sin θ adds up. Yes or no? Adds up. Okay, so आतां मी जर सगळे D D cos θ, okay, D sin θ वयर बरें चुकत. ओके, D sin θ cancel out and D cos θ add up. ओके, सो आतां जर तुमी पळयशात तुमचे नेट इलेक्ट्रीक फील्ड कितें आसतले, ई रिजल्टंट कितें जातले खंयच्या डायरेक्शनान, ह्या डायरेक्शनान वयतले ई रिजल्टंट. येस नो, कित्याक सगळे कंपोनंट तुमी पळयशाले इक्वल जातात न्ही. तूं म्हटलें सर इक्वल काय जातात तें सुद्दां तुमकां सारकें क्लियरली दाखयलेलें आसा.
सो डीचो वॅल्यू असो येता पळयात न्हय मातसो व्हिडिओ वचून फाटल्यान प्लीज पळयात ओके जेंच्यांनी भुरग्यांनी पळोवंक ना ते पळयात सो तुमकां सांगलें इलेक्ट्रीक फील्ड फायंड करतना 1/4πε q बाय r स्क्वेअर घेता आनी ते r म्हटलें ते चार्ज आनी त्या टेस्टाच्या मदले डिस्टन्स सो हांगासर चार्ज आसा हो dq हांगासर हो चार्ज आसा तो dq आसा हो dq ओके हो असो dq चार्ज आसा येस नो सो हो dq स्मॉल चार्ज सगळ्या पॉइंटार स्मॉल चार्ज आसा काय ना तो मेळोन टोटल चार्ज कॅपिटल क्यू जाता और स्मॉल क्यू जाता सो हांगासर तुमचो कितें आसा सांगूया हो dq चार्ज तुमचो एक्चुअली स्मॉल d इलेक्ट्रीक फील्ड प्रोड्यूस करतलो येस नो सो हेच्या डायरेक्शन हे जालें पळय हे जालें सो हे 1 पॉइंट घेवया जाल्यार हे d1 जालें आनी हो 2 पॉइंट घेतले हे d2 जालें कळ्ळें तुमकां कितें तें गेटिंग दिस पॉइंट सो हांगासर तुमी जर पळयशे जाल्यार 1/4πε dq दोगांयचो सेम आसा आनी हायपोटेन्यूसय दोगांयचो सेम न्हू हय काय ना हायपोटेन्यूस कितें जातलो r स्क्वेअर प्लस हो r स्क्वेअर न्ही हो पायथागोरस थियरमा प्रमाणे हो जातलो हो r आनी हो x म्हटल्यार जातलो रूट ऑफ r स्क्वेअर प्लस x स्क्वेअर येस नो सो हेचो आतां स्क्वेअर जातलो म्हटल्यार रूट ऑफ r स्क्वेअर प्लस x स्क्वेअराचो स्क्वेअर आनी हे सगळ्यांक सेम उरतलें न्ही सगळ्या कडल्यान तो हायपोटेन्यूस सेम आसा न्हू हय काय ना येस सगळ्यां कडल्यान सेम आसा सो ई रिजल्टंट कितें जातलो समेशन ऑर इंटिग्रेशन ऑफ ऑल d cos थीटा गेटिंग दिस पॉइंट सो हांगासर रिजल्टंट जातलो सो सगळ्यांचो मेळोन म्हटल्यार इंटिग्रेशन करचें पडलें ओके सो हे कितें जातलें सांग पळोवया वॉट इज द d वॅल्यू 1/4πε0 dq अपॉन r स्क्वेअर प्लस x स्क्वेअर ओके आनी वॉट इज युअर कॉस थीटा म्हटल्यार हो एंगल तोच हो एंगल न्ही येस नो सगळे एंगल इक्वल इन्क्लाइंड जातले आनी बरें तुमकां एक्सप्लेन केलेलें कॉस थीटा इज एडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस सो एडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस सेम सो एडजस्टंट कितें आसा सांग x हायपोटेन्यूस आसा रूट म्हटल्यार हाफ r स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज टू हाफ येस नो and finally what you'll get see your overall integration so non dq चेर चार्जाचेर वेरिएबल आणि कोण डिपेंड ना so take this 1/4πε0 okay x upon r square plus x square raised to power of 1 plus half is 3/2 and what's the integration of dq total charge q so that means it will become 1/4πε0 okay k means q x upon r square plus x square raised to power of 3/2 okay now आमचो लास्टाक इलेक्ट्रिक फील्ड एट दॅट पॉइंट मेळटा राइट सो दिस इज व्हॉट इज आवर इलेक्ट्रिक फील्ड इज okay ना हे तुमकां वेरी क्लियरली सांगलेलें आसा ओके सो हे प्लीज विसरू नाका ओके आतां तो कितें म्हणटा खबर आसा आतां आमी आमच्या मेन क्वेश्चनार येवया ओके आतां आमच्या मेन क्वेश्चन येयला तो कितें म्हणटा खबर आसा तुमी जेन्ना एक चार्ज पार्टिकल p दवरतले तेन्ना ऑब्वियसली तो मोशनाचें उलयता द मोशन उलयता पळय मोशन म्हटल्यार फोर्स येयलो फाटी फुडें चिंतपाक जायना मोशन म्हटल्यार फोर्स येयलो खंय काय ना आता तुम्ही म्हाका एक सांगा हो चार्ज पार्टिकल खंयच्या डायरेक्शनान मूव जातलो तुमच्या प्रमाणे पळय हे सगळे पॉझिटिव्ह आसा ते चार्ज पार्टिकलाक तुम्ही पळयात हे सगळे असे पॉझिटिव्ह आसा ते चार्ज पार्टिकलाक खंय काय ना सगळे पॉझिटिव्ह आसा ते चार्ज पार्टिकलाक अट्रॅक्ट करपाक वतले न्हू हो वयर करतलो हो हेवटेन करतलो हो हेवटेन करतलो हो हेवटेन करतलो हेवटेन सो बेसिकली तो चार्ज पार्टिकल असो येवपाक सोदतलो न्ही हे सगळे पॉझिटिव्ह त्या चार्ज पार्टिकलाक वडटले रायट लागीं वडपाक सोदले कित्याक सगळ्यांचे जर तुम्ही रिजल्टंट पळयशात जाल्यार जशे हे भायर वयता सगळ्यांचे तेच फक्त आता सगळे एरो भायर आसा ते आता सद्या कित्याक हो पॉझिटिव्ह म्हणून भायर वयताले हे पॉझिटिव्ह म्हणून भायर वयताले न्हू आता नेगेटिव्ह असल्या कारणान कितें जातलें हो नेगेटिव्ह असल्या कारणान हेकाय चारय सायडीच्यान वडटले न्ही अशें हो एका आपले सायडीन वयर वडटलो हय काय ना हो एका आपल्या सायडीन असो वडटलो हेवटेंतलो असो वडटलो तेवटेंतलो असो सो बेसिकली तुका एक कोन कसो दिसतलो पळय हांगासर सो हो हेटीन वडटा हो हेटीन वडटा हो हेटीन वडटा हो हेटीन वडटा सो तुमी जर सपोज पळयशात असो जाल्यार सगळे तुजे चार्जीस अशे करून एक कोन कसो असो येयलेल्यार दिसता तेंचे रिजल्टंट कितें जातले मदीं जातले कित्याक सगळ्या कडेन एंगल थिटा सेम आसतलो सगळ्यांचो हायपोटेन्यूसय सेम आसा सगळ्यांचे चार्ज dq आसा काय ना सो रिजल्टंट तुमचो सगळ्यांचो धरून तुमकां मदीं ओडटलो सारकें सो रिजल्टंट नेगेटिव्ह चार्ज मदीं ओडटलो आनी ते तुमी हांगासरूय दाखोवंक शकतात तूं म्हणटा सर कशें अरे पळय इलेक्ट्रीक फिल्डाचो डायरेक्शन असो आसा फोर्साचो डायरेक्शन कितें जातलो सांग पळय फोर्स इज वॉट क्यू नो ओके सो फोर्स इज इक्वल टू आसता क्यू नो देयरफॉर फोर्स ऑन मायनस क्यू इज एफ इज इक्वल टू क्यू हय काय ना पूण हो चार्ज आसा तो नेगेटिव्ह आसा न्ही सो ऑब्वियसली इलेक्ट्रीक फिल्डाचे जरी डायरेक्शन तेवटेन आसा पूण तुमचो चार्ज नेगेटिव्हा खातीर फोर्साचें डायरेक्शन ऑटोमॅटीक ऑपोजीट जालें पळयला सो फोर्स तुमकां ऑटोमॅटिकली ऑपोजीट डायरेक्शनान धाडटलो सो हियर मायनस क्यू will move opposite to test charge कित्याक हे नेगेटिव्ह सायड येता टू टेस्ट चार्ज बिकॉज ऑफ नेगेटिव्ह सायन अंडरस्टँडिंग बिकॉज ऑफ नेगेटिव्ह सायन कळटा तुमकां सगळ्यांक कळटा सो व्हेरी सिंपल कन्सेप्ट आसा पळय आमकां कितले इजी वे सांगता ते पळय ओके सो थिंग इज दॅट पळय सो इलेक्ट्रीक फील्ड जरी त्या डायरेक्शन आसली पूण जेन्ना तूं मायनस तेच्या वांगडा मल्टिप्लाय करतलो तेन्ना ऑटोमॅटिकली ही मायनस तेका नेगेटिव्ह करून उडयतली गेटिंग दिस पॉयंट सो ही ऑटोमॅटीक तेका नेगेटिव्ह करून उडयतली आनी नेगेटिव्ह सायन सांगता की आमकां पळय इलेक्ट्रीक फील्ड आसा ते डायरेक्शनान पूण हो फोर्स नेगेटिव्ह ऑफ त्या डायरेक्शन म्हटल्यार ह्या डायरेक्शनान
आनी तेच एक्चुअली जावपाक आयलें हो हेचो नेगेटिव्ह म्हणजे हेचेर नेट फोर्स येवपाक जाय ह्या डायरेक्शनान वतलो नेट फोर्स ओके कळ्ळें तुमकां कसो नेट फोर्स येतलो तो येस तुमकां कळ्ळें आसलें की नेट फोर्स ह्या डायरेक्शनान मातशें कन्सेप्ट सारकें आयका एकदां कळ्ळें उपरांत बाकीचें सगळें तुमकां कळटलें भियो नाकात ओके आतां तो क्वेश्चन म्हणटा आतां आमी आमच्या मेन क्वेश्चनार येवया सो रिजल्टंट तुमचो ह्या डायरेक्शन येतलो फॉर्मुला कितें येतलो ह्या मायनस क्यू वांगडा म्हणल्यार ह्या क्यू वांगडा हो व्हॅल्यू मल्टिप्लाय करात गेटिंग दिस पॉयंट सो तुमचो देरफोर फोर्स जातलो देरफोर फोर्स विल बी इक्वल टू ही क्यू घेयात मायनस क्यू okay so now I'll just write in terms of magnitude okay I understood that it will be negative sign okay 1 upon 4 pi epsilon naught this q no what is the value of that charge positive charge measuring of radius are capital q x y z okay we will not confuse this q with this q we'll change this q to some q1 otherwise q1 कळ्ळें म्हाका हेचो चार्ज घेतली q1 घेवया की नाल्यार कन्फ्युजन क्रिएट करतलो न्हू q1 नाल्यार कॅपिटल q घेवया नाका सो q1 घेवयाचा q1 नाका हेका कित्याक q1 घेवया हेका q1 घेवया नाल्यार हो नेगेटिव्ह चार्ज आसा न्ही तेका q1 घेवया ओके हेका q1 घेवया नाल्यार ओके दिस वन विल टेक एस q1 गेटिंग दिस पॉयंट हेका आमी q0 नाल्यार मायनस q0 घेवया चला टेन्शन ना q0 घेवया 1 बीन अशें पळोवपाकूय बुरशें दिसता ओके सो q0 घेवया ओके ओके सो हे तुमचें मायनस q0 कितें येयलें तें तुमकां कळ्ळें ओके बिकॉज हेर नेगेटिव्ह मायनस q0 विल मूव ऑपोजीट डायरेक्शन ओके सो ओके हे बरया तो हो मायनस q0 ओके आनी तेच्या वांगडा हो ER पळय हो ER q मायनस q0 हो आनी हो e हिचो व्हॅल्यू हो आसा q x अपॉन r स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेज टू पावर ऑफ 3/2 सो ह्यातल्या फोर्साचो फॉर्म्युला गेटिंग दिस पॉयंट आता तो म्हणटा कितें तो आता आमच्या मेन क्वेश्चनार येवया ओके सो आता आमी मेन आमच्या क्वेश्चनार येवया सो हे तुमकां इतले सगळ्यांक कळलें आसतलें ओके सो कित्याक इलेक्ट्रीक फील्ड हांवें हो ऑलरेडी तुमकां फॉर्म्युला डिरायव करून दाखयला तेच तुमकां मातशें ब्रिफली एक्सप्लेन केला आनी तेच्या वांगडा तुमी फक्त मायनस q0 म्हणल्यार इनडायरेक्टली फोर्साचे डायरेक्शन ऑपोजीट येयले कित्याक इलेक्ट्रीक फील्डाच्या विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रीक फील्ड तेवटेन आसा ही मायनस एन मल्टिप्लाय कर सो ते मायनस एन वयल्यान कळटा की एक्चुअली डायरेक्शन ऑपोजीट जालें कळ्ळें तुमकां कित्याक व्हॅल्यू केन्ना नेगेटिव्ह आसचो ना व्हॅल्यू इलेक्ट्रीक फील्डाचो पॉझिटिव्हच आसतलो न्ही तो व्हॅल्यू नेगेटिव्ह कसो आसतलो तूं इलेक्ट्रीक फील्ड खाता तुवें कितले एपल खाल्ले 2 एपल खाल्ले तू -2 एपल खाल्ले म्हणटले केन्नाच नस तू व्हॅल्यू मॅग्निट्यूड सांगला सर पॉझिटिव्ह सांगतलो पूण ते डायरेक्शन तुजे डायरेक्शन दाखयता ही नेगेटिव्ह सायन दाखयता की डायरेक्शन ऑपोजीट येयलें सदांच याद दवरा फिजिक्सान ओके ओके आतां तुमकां तो म्हणटा की आतां ह्या 4 ऑप्शनांतले खंयचे ऑप्शन करेक्ट ते आमकां सांगपाक जाय ओके गेटिंग दिस पॉयंट लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन ओके सो आतां तुमकां तो क्वेश्चनान सांगता की फॉर z ग्रेटर दॅन 0 द मोशन ऑफ p कितें येतलें p चे मोशन कितें येतलें सो ते असो तर येतलो हें आमकां कळलें ओके लेट्स सी द मोशन ऑफ p ओके सो इट इज सेविंग इट इज पिरियोडिक फॉर ऑल वॅल्यूज ऑफ z0 सॅटिस्फाईंग 0 ग्रेटर दॅन z0 लेस दॅन इन्फिनिटी ओके आतां कशें येतलें तें तुमी म्हाका एक सांगा हो नेगेटिव्ह चार्ज असो एट्रॅक्ट जावपाक असो येतलो रायट असो हेवटेन येतलो बट द थिंग इज दॅट इट कॅनॉट स्टॉप ओवर हियर तूं म्हणटलें हो सर तेचो इक्विलिब्रियम पॉयंट जालो न्ही हो इक्विलिब्रियम पॉयंट जालो पळयात सारकें हो इक्विलिब्रियम पॉयंट जालो न्हू सर तशें तर हो स्टॉप जावन जालो न्ही हांगासर येवन पळयात हो एका ओडटा हे नेगेटिव्ह हे पॉझिटिव्ह हे नेगेटिव्हाक ओडटात सो हो नेगेटिव्ह चार्ज असो हेवटेन येता पळय हो नेगेटिव्ह चार्ज असो ओडून हेवटेन येयलो येस नो सो हांगासर हे ओडटा अशें ओडटा परत हेटेलो जेन्ना सारको मदीं आसतलो तेन्ना हेचेर फोर्स 0 आसतलो न्हू तूं म्हटलें सर मदीं फोर्स 0 कित्याक पळय तो असो नेगेटिव्ह ओडून हांगासर येयलो रायट आतां मदीं जेन्ना तो पावतलो तेन्ना वयल्यान हो ओडटा सकयल्यान हो ओडटा हेवटेच्यान ओडटा हेवटेच्यान वयल्याक सकयलो फोर्स कॅन्सल करतलो रायट म्हटल्यार इलेक्ट्रीक फील्डाचो इफेक्ट तसो हांगासर फोर्स हेका हो कॅन्सल करतलो सो सगळ्या सायडीन फोर्स कॅन्सल म्हटल्यार हांगा तो स्टॉप जावंक जाय न्हू खरो तो ओरिजिनल स्टॉप जावं न्हू पूण तो स्टॉप जावंक शकना कित्याक हांवें तुमकां सांगलां तशें तेका इनर्शिया ऑफ मोशन आसा सो तो मूव जाता ते मोशनान आसा सो तो हांगा मदींच स्टॉप जावंक शकना सो तो हांगा आसा तसो तो मातसो फुडें वयतलो पूण जेन्ना तो फुडें वयता तेका ते परत फाटल्यान ओडटात पळयात सो तो कितें वयतलो जितले डिस्टन्स हांगा आसले न्ही आतां एअर फ्रिक्शन बी सगळें काडात कितेंच नांव अशें चिंतात सो जितलो तो फुडें गेलो इतलो येयलो न्ही तो सो हांगासान तो आतां जितले डिस्टन्स थिंगासान येता z0 तितलो जाता -z0 वयता कित्याक आतां पळय हो पूण आतां येता तेन्ना हांगासर तो स्पिडीन येतलो पळय आं पयलीं स्लो आसलो ओडटा फास्ट आतां तुका ते सगळे ओडटात स्पिडीन येयलो पळय स्पीड पूण आतां तो स्लो परत जालो एकदां हांगासर मॅक्झिमम स्पीड आतां परत स्लो जावन हांगासर स्टॉप जातलो परत असो वयतलो परत असो जायत वतलो गेटिंग दिस पॉयंट सो असो जायत वता कळटा ओके व्हेरी गुड दॅट मिन्स हो जो चार्ज पार्टिकल आसा न्ही तो तुमचो कितें करता तो तुमचो टू एंड फ्रो मोशन करतलो येस नो हय सर सो टू एंड फ्रो तर मोशन करपाकूच जाय तुमी विज्युअलायज सुद्दां तेका करूं शकतात पळयात सो हांगासर तो असो येयलो हांगासर पावतलो परत ऑपोजीट डायरेक्शनान वयतलो येस नो सो दॅट मिन्स इट इज बिकम लायक अ स्प्रिंग नो स्प्रिंग तुमी घेतली आनी अशी ओडली सो ती स्प्रिंग अशी परत फाटी फुडें अशी वचत रावता येस नो सो ओडलेली स्प्रिंग फाटी फुडें जातली गेटिंग दिस पॉयंट तसोच हो चार्जय पार्टिकल ऑर पेंडुलम कसो म्हटल्यार तो SHM करता पूण SHM करप जाय जाल्यार तो टू एंड फ्रो मोशन करता इतलें आमकां कळलें
तो टू एंड फ्रो क्वेश्चन करता SHM जावपाक जाल्यार अशें कंडिशन जावंक जाय एवरी SHM इज पिरियॉडिक इन नेचर रिमेंबर दीस ओके सो तो टू एंड फ्रो करता ते कळटा आमकां पळय सो फाटी फुडें फिक्स टायमार फाटी फुडें असो जायत रावतलो गेटिंग दिस पॉयंट ओके व्हेरी गुड सो द फर्स्ट बीट सेट्स इट्स पिरियॉडिक हय फिक्स टायमान जाता हय काय ना फिक्स टायमान असो फाटी फुडें जायत रावता येस इट इज पिरियॉडिक व्हेरी गुड ओके इट इज पिरियॉडिक फॉर ऑल वॅल्यूज ऑफ Z0 सॅटिस्फाईंग कित्याक तो पळय जितलो टायम फुडें हेवटेन येवपाक लायता तितलोच असो वयतलो परत हेवटेन तितलोच टायम असो म्हटल्यार एक फूल करपाक जो टायम लागता तितलोच नेक्स्ट करपाक टायम लागतलो तितलोच नेक्स्ट करपाक टायम लागतलो म्हटल्यार पिरियॉडिक आसपाक तो ते तर आमी शुअर सांगूंक शकता पिरियॉडिक आसपाकच जाय सो द आन्सर टू दीस क्वेश्चन ए बीट इज करेक्ट बिकॉज इट इज पिरियॉडिक येस इट इज पिरियॉडिक फॉर ऑल वॅल्यूज ऑफ Z0 आनी आतां तेणें अशें सांगलां पळयात 0 लेस देन Z0 लेस देन इन्फिनिटी सांगलां म्हणून करेक्ट तें ओके कित्याक सांग पळय इन्फिनिटीचेर तर तुजी इन्फिनिटी जर तुवें डिस्टन्स घेतलेले लेट्स से दिस इज इक्वल टू वॉज देयर आय एम टेलिंग यू ओके दिस इज हाव द IIT पीपल दे गिव क्वेश्चन्स एंड पीपल दे डोंट अंडरस्टँड सपोज अशी इन्फिनिटी इक्वल जाल्ले जाल्यार एट इन्फिनिटी युअर इलेक्ट्रीक फील्ड विल बी ऑटोमॅटिकली 0 न्हू बिकॉज इन्फिनिटीचेर हो एक्स चडत Z0 चडत व्हडलो आसपाचो न्ही आतां ह्या एक्साच्या जाग्यार फक्त Z0 येता ह्यो एक्साच्या जाग्यार आतां हो सद्या Z0 येयलो कळ्ळो तुमकां कितें म्हणटा तें हे जो एक्स आहा हांगासर तो सद्या Z0 येयलो अंडरस्टँड करा ओके सो दिस हॅज बिकम Z0 इन दीस क्वेश्चन कित्याक तेणें डिस्टन्स Z0 दिल्लेलें आसा सो आमी हांगा एक्स दितले न्ही ते आतां सद्या Z0 आसा पळय हे डिस्टन्स Z0 कळटा यू ऑल अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग येस पळय तुमी इमॅजीन करा इफ दीस वॉज Z0 वॉज इक्वल टू इन्फिनिटी जाल्यार हो इन्फिनिटी जालो इन्फिनिटी तूं म्हटलें हांगा इन्फिनिटी हय पूण हे इन्फिनिटी आनी हे Z2 हे आतां हे आर तूं कॅन्सल करूं शकता न्हू हांगासर हे अशें जातलें पळय इफ Z0 वॉज equal to infinity imagine it you cannot equate it like that okay was tending to infinity म्हणजे infinity जाले अशें चिंतात सो हे कितें जातलें Z0 upon r square plus Z0 चा स्क्वेअर इज टू 3/2 सो तुम्ही जर हांगा पयशात जाल्यार हो r स्क्वेअर तुजो नेग्लिजिबल जातलो न्ही इन्फिनिटी खंय आनी हो बारकोसो r खंय ओके सो हेर जे कितें जातलें हो तुजो नेग्लिजिबल जातलो हो निग्लेक्ट केलो हांवें डायरेक्ट ओके सो हो 2 कॅन्सल जातलो आनी हेचे आन्सर जातले Z0 upon Z0 चा क्यूब न्ही म्हटल्यार हो Z0 स्क्वेअर येतलो आन्सराक म्हटल्यार हो Z0 अपॉन जो आन्सर येता तो Z0 स्क्वेअर येतलो आनी 1 अपॉन इन्फिनिटी इज वॉट 0 म्हटल्यार तुजे इलेक्ट्रीक फिल्डाचो इफेक्टच थंय आसतलो तुमी सांगा हे इलेक्ट्रीक फिल्डाचो कितें इनफायनायट इफेक्ट आसतलो ना न्हू नासतलो न्ही एक पर्टिक्युलर पॉयंटार वचून सोंपतलो न्ही सो पर्टिक्युलर पॉयंटार वचून ह्या डिस्टन्सार वचून असो तो इलेक्ट्रीक इफेक्ट असो सोंपतलो आसलो हय काय ना सो तो इन्फिनिटी कसो आसतलो इन्फिनिटी आसचो ना ओके सो दॅट मिन्स इलेक्ट्रीक फील्ड एट इन्फिनिटी विल बी 0 गेटिंग दिस पॉयंट सो फोर्सूच आसचो ना तेचेर इन्फिनिटीचेर खंयचे सगळे चार्जीस जाले तेकाच एट्रॅक्ट जातले लिरिंगा कोले कितें तो हय सो इन्फिनिटीचे अशें इक्वल टू बी आसल्यार मातशें सारकें पळयात दुसरी गोष्ट ही आसा की इक्वल टू 0 आसा जाल्यारय सारकें पळयात कित्याक 0चेर जर तो Z0 आसत हेचो मिनींग जाता की तो Z0 सेंटरार आसा आनी सेंटरार आसा जाल्यार तो मुवच जावचो ना न्हू कित्याक तो ऑलरेडी इन इक्विलिब्रियम जातलो सो मेक शुअर दॅट यू सी दीस ऑल्सो ओके सो रिमेंबर दॅट जो Z0 कॅनॉट बी इक्वल टू 0 otherwise it is already in equilibrium otherwise it is already in equilibriuman आसा मूव कसो जातलो सगळे जाण चारवी सायडीन तेका ओडटले न्हू Z0 तर तो सेंटराक सारको आसा जाल्यार चारवी सायडीन फोर्सीस इक्वल आनी बॅलन्सान कॅन्सल जातले ओके सो प्लीज असली मातशी जी सायनी पळयात सायनी सारक्यो पळयात प्लीज ओके कित्याक भुरगे अशें मिस्टेकी करतात ओके चला सेकंड बीट म्हणटा सिंपल हार्मोनिक मोशन फॉर ऑल वॅल्यूज ऑफ Z0 सॅटिस्फाईंग 0 लेस दॅन ओके आय थिंक दिस इज Z0 ओके 0 लेस दॅन Z0 लेस दॅन इक्वल टू r ओके तो म्हणटा सगळे वॅल्यूसांक SHM करता सगळे वॅल्यूसांक SHM करतलो Z0 इक्वल टू r घातल्यार SHM करतलो मुद्दम पळोवया Z0 इक्वल टू r घालून SHM करता जाल्यार आमकां SHM करचो ना चला मुद्दम तुमकां दाखयता तूं म्हणटलें सर कळ्ळें तुका कळ्ळें SHM करतलो काय ना तो पळय हें पुसता मातशें ओके हें पुसता ओके पळय तुमी जर सपोज Z0 इक्वल टू r घालशात न्ही Z0 इक्वल टू r घालशात जाल्यार तुमचे आन्सर कितें जातलें हांगासर f कितें जातलो सांग f जातलो मायनस q0 Z0 अपॉन आराच्या जाग्यार Z0 घालात 4πε0 तर सेपरेटूच दवर हो जालो r स्क्वेअर जाग्यार Z0 स्क्वेअर प्लस Z0 स्क्वेअर कितें जातलें आन्सर 3/2 हे जातलें आन्सर तूं अशें कोणूय सांगता हेचो तर हो कॉन्स्टंट जालो Z0 अपॉन हो Z0 स्क्वेअर म्हटल्यार 2Z0 स्क्वेअर जालो रेज टू पावर ऑफ 3/2 हो 2 कॅन्सल हेका रूट 2 येयलें हय सारकें आनी हो 2 कॉन्स्टंट जालो काय पळोवची गरज ना हो Z0 क्यूब जालो सो इनडायरेक्टली Z0 अपॉन Z0 स्क्वेअर जालें न्ही सो तुमचो Z0 टर्मच येयना न्हू हे अशें येवपाक जाय SHM जावपाक अशें जावपाक जाय सो SHM जावपाक तुमी केन्नाय SHM करूंक शकना तुमकां स्मॉल डिस्प्लेसमेंटाकच SHM जाता ते
कळ्ळें तुमकां कितें म्हणटा तें अशी टायप व्हॅल्यू येवपाक जाय -m⁻²x म्हटल्यार हांगासर येताना मायनस हे सगळे कॉन्स्टंट कशें जावंक जाय आनी z0 कशें येवंक जाय कित्याक तुमचे आतां डिस्टन्स जे x आहा ते z0 आहा आतां तुमचे जे x आहा न्ही हे x ते सद्या z0 आहा रिमेंबर दीस ट्राय टू अंडरस्टँड ओके सो हांगासर तुमी इक्वल टू r घेतलो हे पळय z0 इक्वल टू r सो नॉट पॉसिबल इट विल नॉट डू SHM सो बी ऑप्शन इज रॉंग ऑल्दो इट लुक्स लायक इट विल डू SHM बट नो कळटा तुमकां कितें म्हणटा तें आमकां अशें म्हणपाक सोदता हांव आमकां असो म्हणपाक सोदता की जेन्ना आमी z0 इक्वल टू r घेतात न्ही तेन्ना पळयात तुमचो आन्सर असो प्रोपोर्शनलिटी येयना तुम्ही केन्नाय सिंपल हार्मोनिक मोशन जायना ते एवरी टायम बेश्टो असो टू एंड फ्रो जाता म्हणून सिंपल हार्मोनिक मोशन नो दॅट इज अ रॉंग कन्सेप्ट दॅट यू आर स्टडींग इट इज ऑसिलेटरी इट इज ऑसिलेटिंग बिटवीन 2 पॉयंट्स यू अंडरस्टँडिंग सिंपल हार्मोनिक मोशन जावंक जाय जाल्यार अशें कंडिशन जावंक जाय एक म्हटल्यार नेगेटिव्ह सायन येवंक जाय एक आनी दुसरें प्रोपोर्शनल टू x येवंक जाय बाकीचे सगळे कॉन्स्टंट आसपाक जाय हे m⍵² कॉन्स्टंट मास चेंज जावचें ना ओमेगा म्हटल्यार एंगुलर फ्रिक्वेन्सी ती चेंज जावपाक जायना ते कॉन्स्टंट येवपाक जाय जाल्यार तुमचें तें जातलें म्हटल्यार हे नेगेटिव्ह डिस्प्लेसमेंट स्मॉल आसपाक जाय ही पळय स्मॉल डिस्प्लेसमेंट पूण हेणेन इक्वल टू रेडियसाची केली सो रॉंग ती जावची ना SHM जावची ना ती टू एंड फ्रो मोशन जातली ती फाटीं फुडें जातली अशी जाता तेका आमी ऑसिलेटरी म्हणटात फाटीं फुडें अशें जावप तेका ऑसिलेटरी म्हणटा न्ही ऑसिलेटरी इज ऑल्सो SHM ओन्ली इफ दीस केस हॅपन्स म्हटल्यार इन शॉर्ट हांव तुमकां हें सांगपाक सोदता की ऑल SHM आर ऑसिलेटरी सगळे SHM आसतना ते ऑसिलेट जातले फाटीं फुडें पूण सगळे ऑसिलेटरी आसतले ते SHM आसचे ना कित्याक ऑसिलेट जावप म्हटल्यार फाटीं फुडें जावप पूण हे सायन आनी अशे प्रोपोर्शनल आसता तेच फक्त SHM आसता कळ्ळें आमकां आतां तुमकां कळ्ळें आसतलें ओके व्हेरी गुड बट इवन एंड फोर्साचे सुद्दां प्रॉब्लेम शिकयताना हें सांगलेलें बरें व्हेरी क्लियरली ओके सो हांगासर तो कितें म्हणटा सांग पळया SHM जातले फॉर ऑल वॅल्यूज ऑफ z0 नो आन्सर इज रॉंग नो बी इज रॉंग नॉट फॉर ऑल वॅल्यूज नो ओके सो कन्सेप्ट इतलो क्लियर आसपाक जाय तो पळय थर्ड म्हणटा एप्रॉक्सिमेटली SHM करता प्रोवायडेड z0 इज लेस दॅन r करता तो z0 इज व्हेरी लेस दॅन r म्हणटा तो सो z0 जर व्हेरी लेस दॅन r घेतलो हांवें जाल्यार SHM करतलो सांगा पळोवया z0 इज व्हेरी लेस दॅन r सो सपोज हांवें z0 आसा न्ही तो खूब लेस दॅन r घेतलो z0 व्हेरी लेस दॅन r सो z0 स्क्वेअर विल बी very less than r square. So r square can be neglected. Yes or no? Oh wait, sorry. Z0 square can be neglected. Okay. कित्याक हो धाकटो आसा न्ही म्हटल्यार तो निग्लेक्ट जातलो स्क्वेअर त्याचो आनी धाकटो जातलो न्ही हो 1 घ्या आनी हो 10 घ्या सो 1 स्क्वेअर विल बी 1 आनी हो 100 सो 100च्या कंपेअर्ड टू 1 व्हेरी स्मॉल जालो न्हू काय ना सो आतां तुमी ह्या इक्वेशनान घालून पळयात की तशे टायप येताले सो तुमकां आतां कळटलें कितें म्हणटा तो सो ह्यातले 1/4πε0 मायनस सायन विचारशा ओके Q0 Q Z0 ओके हो डिनॉमिनेटराचो r तुमचो रेज टू पावर ऑफ 3/2 ओके आता हे हांगासर इमॅजिन करात पळय Z0 इज 2 लेस दॅन r नो सो Z0 स्क्वेअर हो जो स्क्वेअर आहा तो खूब कमी आसतलो न्ही सो हो निग्लेक्ट करात सो आन्सर कितें येतलें सांग पळोवया आता हो 2 आनी हो 2 कॅन्सल जातलो नेक्स्ट स्टेपीन आनी आन्सर जे जातले हो 2 आनी हो 2 कॅन्सल जातलो नेक्स्ट स्टेपीन आन्सर जातले -1/4πε0 ओके Q0 upon R³ into Z0. So if you see this properly, जाल्यार Q is a constant. What total charge आसा रिंगाचेर तो तर constant जाला. Yes sir. Q0 is your charge. This Q0 I have taken this as Q0. This will be also constant. हो तर चार्जाचो व्हॅल्यू चेंज जावंक शकना ना सर 1/4πε0 into 10⁻⁹ a constant. आराचो रेडियस रिंगाचो तोय constant. So this whole thing will become constant no. Yes or no? आणि तुमकां तेच सांगला हे m⍵² कॉन्स्टंट असता ओके सो तुम्ही पळया नेगेटिव्ह सायन आसा आता पळया नेगेटिव्ह सायन आसा येस x स्मॉल डिस्प्लेसमेंट आसा येस हे x जाले हांगासर x म्हटल्यार तुमचो z0 आसा ह्या z0क आमी हांगासर x घेता येस नो सो हे जे x आसा ते तुमचे हे z0 सो पळय सो z0 म्हटल्यार आमी कितें चेंज करता आमी हे चार्जाच्या विथ रिस्पेक्ट आमी चार्जाचे पोजिशन चेंज करता न्ही म्हटल्यार हो z0 व्हॅल्यू तो तुमचो x कसो सो व्हेन युअर व्हॅल्यू इज व्हेरी स्मॉल Is it satisfying the condition? Yes, it is satisfying simple harmonic motion. So केन्नाय simple harmonic motion जायना small displacementकूच जाता तसो त्या रिंगाच्या small displacementकूच जातलो कळ्ळें कितें म्हणटा तें सो हांगासर since your Z0 is very small it will approximately be SHM so the SHM approximately जातले सो एक्झॅक्ट तेणें म्हणूंक ना आतां म्हणटा सर एक्झॅक्ट कित्याक म्हणूंक ना पळय तुमकां तें सांगला एक्झॅक्ट कितें म्हणून कित्याक एक्झॅक्ट SHM हेचो मिनींग कितें जाणा तुमी एक फोर्स लायता सो तुमी आतां अशी रिंग स्प्रिंग आसा रायट तुम्ही फोर्स लायल्या उपरांत तो इक्विलिब्रियम पोजिशन म्हणजे इक्विलिब्रियम पोजिशन आसून पयलीं तुम्ही डिस्प्लेस करता एका आनी मागीर तो परत फाटीं फुडें येता म्हणून ते एक्झॅक्ट आसता ओके आनी एप्रॉक्सिमेट कित्याक सांग पळया सद्या तुमी इन जनरल केस कशी घेतली ती म्हटल्यार एक थंय दवरलो लागीं सारकोच लागीं हेच्या दवरलो
आणि तो असो असो टू अँड फ्रो करता म्हटल्यार तो एसएचएमूच करता म्हटल्यार तो असो आलो न्ही म्हटल्यार तुमी अशें इमॅजीन करा कोणी तरी तुमकां हाडलो आनी तुमकां सांगलो एक पेंडुलम आसा जो पयलींच हांगासर हाडून दवरलेलो आसा सो तुमी क्लासीन आतां येतात सपोज एंटर करता आनी म्हणून पयलीं पेंडुलम असो दवरलो आनी सोडलो तुमकां दिसताना अशेंच जाता हे दिसतलें न्ही तूं म्हटलें सर हें तर एसएचएम जालें न्हू हय काय ना पूण तें एप्रॉक्सिमेटली एसएचएम जालें कित्याक तुमी मेन पोजिशनासून डिस्प्लेस करतना म्हाका पळोवंक ना पूण तुमकां खबर आसा की तें मेन पोजिशन तुवें डिस्प्लेस केला आसतलें पूण तूं एप्रॉक्सिमेटली एसएचएमूच म्हणटलें न्हू कळ्ळें तुका एक्चुअल म्हटल्यार कितें तूं फोर्स लायताय तूं लावपाक जाय इक्विलिब्रियम पोजिशनार पयलीं दवरूंक जाय म्हटल्यार एक्चुअल हितून केसीन हो पयलीं हांगासर आसपाक जाय एक्चुअल एक्झॅक्ट ओके सो हो पयलीं हांगा आसपाक जाय आनी ताका एक फोर्स लावंक जाय आनी मागीर तो असो 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 ह्यांक जाय ताका म्हणटा आमी एक्झॅक्ट एसएचएम कळ्ळें तुमकां कितें तें ओके तुमकां कळ्ळें आसलें ओके म्हणटात बट एनीवेज बट इट इज डुईंग सम टायप ऑफ एसएचएम सो इट इज एप्रॉक्सिमेटली एसएचएम येस इट इज एप्रॉक्सिमेटली एसएचएम जसो पेंडुलाक सुद्दां तुमी जर सपोज घेतलो पेंडुलम आनी असो सायडीन दवरलो असो केलो जाल्यार सुद्दां तो एसएचएम दाखयता पूण तो एप्रॉक्सिमेटली येस एप्रॉक्सिमेटली मिन्स जसो 9.999 इज बेसिकली एप्रॉक्सिमेटली 10 बट इट इज नॉट एक्झॅक्ट 10 You understand what I'm saying? Okay, you understood the meaning of that. Okay, 9.99 is approximately 10, but it is not exact 10. Okay, so तुम्ही ताका 10 म्हणू शकना तो approximately 10. So how the approximate SHM? कळ्ळें तुमकां सो माझी कन्सेप्ट तुमकां कळ्ळी आसता ओके म्हणटा ती. ओके, फोर्थ डी ऑप्शन सी ऑप्शन इज करेक्ट हा कित्याक एप्रॉक्सिमेटली करता तो आमकां दिसता पळय एप्रॉक्सिमेटली केल्यान तेणें ओके Okay, so C option is also correct. Very good, very nice. C option is correct. Okay, let's talk about the D option. Okay, the motion of the P is such that P crosses O. P cross करता O सारख्या हांगाल्यान and continues to move along. Yes, it continues to move along. The negative axis towards minus infinity म्हणटा तो म्हटल्यार तो असो येवन मायनस इन्फिनिटी वयतलो पूण तो मायनस इन्फिनिटी वयता ना तो येवन परत इतल्याच झेड नॉटाचेर हांगासर 0 मायनस झेड नॉटाचेर स्टॉप जातलो हय काय ना आनी परत हांगासर येतलो आनी परत म्हटल्यार तो 2n सो डी ऑप्शन इज ऑल्सो रॉंग सो डी ऑप्शन इज रॉंग सो ए ऑप्शन इज करेक्ट एंड सी ऑप्शन इज करेक्ट गेटिंग दिस पॉइंट डी ऑप्शन तुमचो रॉंग सो कळटा सो हितून तुमकां कन्सेप्ट खूब बरी कळी आसतली ओके एंड तुमचो आन्सर ए आनी सी ओके लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन अंडरस्टूड दिस पॉइंट ओके ऑल्दो आई टीच वेरी स्लोली ईच एंड एवरी पॉइंट बट आई मेक श्योर दैट थिंग्स यू अंडरस्टैंड प्रॉपर्ली ओके सो बिकॉज आई डोंट नो विच स्टूडेंट इज लिसनिंग टू मी ओके but I hope that you will to get admission in good colleges and I hope you will become successful in life okay fine चला हे आता नेक्स्ट करूया आमी okay next करूया क्वेश्चन okay I think this is okay हे 1 centimeter हे 1 value सगळे 1 आणि 1 okay let's read this particular question okay thin fixed ring okay एक रिंग परत येयली okay ही 1982 च्या जेईच्या क्वेश्चनाक विचारली क्वेश्चन फिक्स थिन रिंग थिन फिक्स रिंग एक थिन रिंग आसा फिक्स्ड आसा ओके जिचो रेडियस आसा कॅपिटल आर ऑब्वियसली हांगासर आसा 1 मीटर ओके फायन जिचो रेडियस आसा 1 मीटर हेज अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ ओके हेचेर टोटल चार्ज आसा क्यू तो आसा कितलो पॉझिटिव्ह चार्ज ऑफ 1 × 10⁻⁵ कुलम 1 × 10⁻⁵ कुलम युनिफॉर्मली डिस्ट्रिब्युटेड ओवर इट अशेंच आसता एवरी टाइम ओके कित्याक सगळे चार्ज तुमचे युनिफॉर्मली डिस्ट्रिब्युटेड आसता ओके लेट्स कंटिन्यू देट पार्टिकल ऑफ मास ओके एक पार्टिकल आसा जेचे मास आसा पार्टिकल ओके हो पार्टिकल तो ओके अ पार्टिकल ऑफ मास जेचे मास आसा पार्टिकलाचे म्हळ्यार क्यू नॉटाचे मास ऑफ क्यू नॉट ओके आसा कितले 0.9 grams दिस इज अ रिंग नो सो ऑब्वियसली इज अ पार्टिकल ओवर देयर ओके अ पार्टिकल ऑफ मास 0.9 gram एंड हॅविंग अ नेगेटिव्ह चार्ज ओके व्हेरी गुड सो चार्ज तुमचा नेगेटिव्ह जाला मीन्स बेसिकली हीच कन्सेप्ट झाली ओके हॅविंग अ नेगेटिव्ह चार्ज ऑफ सो चार्ज आता कितलो आसा नेगेटिव्ह म्हटल्यार मायनस सायन घालात -1 × 10⁻⁶ ओके कुलम गेटिंग दिस पॉइंट नाव ओके लिसन दिस व्हेरी केअरफुली ही चार्ज ऑलरेडी नेगेटिव्ह आसा सो आम्ही मायनस क्यू नॉट ऑलरेडी आम्ही म्हटले ही मायनस सायन आम्ही ऑलरेडी घातली म्हणजे जेन्ना आमी क्यू नॉट सबस्टिट्यूट करता न्ही हांगासर क्यूवाच्या जाग्यार तेन्ना ऑलरेडी मायनस सायन घातली सो परत ती मायनस सायन घालची गरज ना घातलेली आसा ही पयस आनी तेजी मेवली तेका कळ्ळें तुमकां नेगेटिव्ह घालूनच तुमी केला ते म्हळ्यार फक्त वॅल्यू घालप ओके फायन कित्याक तुमी नाल्यार परत ती मायनस घालची ती ऑलरेडी घातली न्ही आमी ही पळय ऑलरेडी घातली ही पळय ऑलरेडी ताका मायनस क्यू नॉट म्हणून घातली म्हणजे क्यू नॉट कितें जालो पळय मायनस क्रॉस कर कॅन्सल कर क्यू नॉटाचो वॅल्यू जालो +1 × 10⁻⁶ कळ्ळें येस व्हेरी गुड म्हणजे हो फक्त क्यू नॉटाचो वॅल्यू हो तेची सायन ती ऑलरेडी आमी यूज केला ओके हा ओके आता पळयात नेगेटिव्हली चार्ज ऑफ वॅल्यू 1 × 10⁻⁶ कुलम इज प्लेस्ड ऑन द एक्सिस एट अ डिस्टन्स ऑफ 1 cm फ्रॉम द सेंटर ओके रिंगाचो रेडियस आसा 1 मीटर आणि हो म्हणटा की हो जेच्या एक्सिसार दवरला एट अ डिस्टन्स हाउ मच इज दिस डिस्टन्स सो इन्स्टेड ऑफ दिस z0 नाउ आय टेक दिस एज x ओके सो हे तेजे एक्सिसार दवरले x = 1 cm कळ्ळें सो आता हे z0चे इक्वेशन काडटाना हांव x बरयता परत आमचें ओरिजिनल इक्वेशन ओके ओरिजिनल इक्वेशन आहा ते x बरयता ओके सो कितें z0 बिट नॉट आता काय म्हणोंक ना न्हू सो बेश्टे z0 कित्याक बरोवया आमी नाका बरोवया ओके फायन
सो तो म्हणटा एक्सिसार दवरले एट अ डिस्टन्स 1 cm फ्रॉम द सेंटर ऑफ द रिंग. शो दॅट द मोशन ऑफ द नेगेटिवली चार्ज पार्टिकल इज अप्रॉक्सिमेटली SHM. Okay, approximately. Again, you can see approximately. What I told you about the difference between exact and approximately. Okay, so don't get confused. It is SHM, but it is approximately SHM. Exact means you have to apply the force. Teacher against restoring force. तो SHM करतात त्यांना exact जातात. Okay, but you people understood this thing. Okay, very nice. Okay, second important thing हे पण असा की तुम्ही एप्रॉक्सिमेशन्स असे घेतात कित्याक तर सांगूया की तुमचे एप्रॉक्सिमेटली घेवपाक आनी एक रिजन आसा की आमी हांगासर एक्स स्क्वेअराचो व्हॅल्यू निग्लेक्ट करता. ओके, सो एक्स स्क्वेअराचो व्हॅल्यू तो आमी निग्लेक्ट करता. गेटिंग दिस पॉयंट. ओके फायन. चला आता नेक्स्ट वाचे. सो तुम्ही पेंडुलम काढलो आणि असं दवरलो तुम्ही हाडलो. सो SHM करता. गेटिंग दिस पॉयंट. ओके, लेट्स सॉल्व दिस थिंग. नेक्स्ट कंटिन्यू करूया. शो दॅट द मोशन ऑफ द नेगेटिवली चार्ज पार्टिकल इज अप्रॉक्सिमेटली SHM. ओके, कॅल्क्युलेट द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन आणि टाइम पिरियड ऑसिलेशनाचे फायंड करपाक सांगले. ओके, सो मतलब टाइम पिरियड किती आसलो तुमकां फायंड करपाक जालो. ओके, चला फायंड करूया पळोवया. ओके ओके फायन. सो दॅट मोशन ऑफ द नेगेटिवली चार्ज पार्टिकल इज अप्रॉक्सिमेटली SHM आणि टाइम पिरियड. ओके, अप्रॉक्सिमेटली SHM करपाक सांगले म्हटल्यार अशेंच आन्सर येतले न्ही. म्हटल्यार हे सगळे अशेंच जातले न्ही, अशीच तुमची येतली न्ही. ही सगळी तर व्हॅल्यू सेमूच उरतली. म्हटल्यार इनडायरेक्टली हांगासर तुमचो सगळो आन्सर सेमूच येतलो. गेटिंग दिस पॉयंट. सो हे आता फक्त आमकां टाइम पिरियड फायंड करपाक जाय क्वेश्चन. ओके ओके, सो टाइम पिरियड आमी फायंड करूया. Okay, so let's find a time period. So let's find a time period directly because you understood. Now this is only going to be the SHM. Understood? I am saying the same answer will come. Same we have to solve, and you will come here only at last. Okay, now we have to just substitute the values. Yes or no? So let's substitute the values there. Okay, so what will be the values over here? Q naught Q x upon 4 pi epsilon naught r square. Okay, so let's substitute. F is equal to 1 upon minus 1 upon 4 pi epsilon naught Q naught x अपॉन r स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आचो 3/2. ओके, आता एक काम करा कितें सांग पळोवया. हांवें तुमकां सांगला हे तुमचे फॉर अ स्मॉल डिस्टन्स नो x इज व्हेरी स्मॉल नो x इज व्हेरी स्मॉल देन r therefore x square will be very 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 small than r square, so this you can neglect. This is neglected. ओके, सो हे निग्लेक्ट करा पळोवया. करा हे निग्लेक्ट x square निग्लेक्ट करा. सो हे कितें जातलें सांग पळोवया. हेचे आन्सर कितें जातलें. f इज इक्वल टू therefore f इज इक्वल टू कितें जातलें -1 upon 4 pi epsilon naught Q naught upon r square जो 2 कैंसल जावन Q येतले. ओके, हे जाले -m ओमेगा स्क्वेअर x. येस नो? या. ओके, सो दिस इज इक्वल टू लाइक दिस -m ओमेगा स्क्वेअर x. अंडरस्टूड दिस पॉइंट? ओके, सो इट विल दिस इज आंसर. अंडरस्टूड? फिनिश्ड. ओके, सो नाउ विल डू वन थिंग. आता तुमकां तेणे टाइम पिरियड सांगला न्ही. टाइम पिरियड सांगला म्हटल्यार m ओमेगा स्क्वेअराक हे इक्वल करात. पयली m ओमेगा स्क्वेअराक हे इक्वल करात पळयात. ओके, हे इक्वल करात आणि हेतून ओमेगाच्या जाग्यार 2π/t घालून टाइम पिरियड फायंड करात. जालें. ओके, सो आता मी हे सॉल्व करून तुमकां दाखयता. सो आय जस्ट रब द बोर्ड. ओके, सो आय जस्ट रब द बोर्ड. पूण तुमकां कळ्ळें आसलें एप्रॉक्सिमेटली SHM कशें जाता तें. ओके, सो SHM जावं म्हटल्यार टू एंड फ्रो जावपाक जाय. तुमी एक फोर्स लायता तेचेर तुमकां डिस्प्लेसमेंट मेळटा आनी तुमचे मोशन टू एंड फ्रो जाता. सेकंड इंपॉर्टंट थिंग SHM जावपाक ही कंडिशन याद दवरा. नेगेटिव्ह सायन आसपाक जाय, मदलो हो कॉन्स्टंट आसपाक जाय फूल आनी तो x व्हॅल्यू स्मॉल व्हेरिएबल आसपाक जाय, स्मॉल डिस्प्लेसमेंट. ओके फायन. ओके फायन. सो लेट्स सॉल्व दिस थिंग. ओके, कित्याक लार्ज डिस्प्लेसमेंट घेवचे जाल्यार ते कॅन्सल जावपाचे चान्सीस आसता. सो त्या खातीर याद दवरा. ओके, सो हे m ओमेगा स्क्वेअराक इक्वल करा पळया. m ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 upon 4 pi epsilon naught Q naught upon r cube. ओके, चला. सो मास तुमकां दिलेली आसा न्ही. मास 0.9 ग्रॅम्स आसा. MKS युनिट. MKS. This is in meter, this is in kg, this is in seconds. Okay, please don't make this mistake. It is in MKS. Okay, let's solve this. चला, हे आता करूया आमी सॉल्व. ओके, हे रब करूया न्हू. हे कितें आमकां जाय. लेट्स रब दिस. ओके, जा तुका. ओके, पळय सी. ओके पळय. सो करा पळया. m कितें आसा 0.9 ग्रॅम्स आसा. सो ग्रॅम म्हटल्यार किलोग्रॅमान 10⁻³ जालें. ओमेगा आसा 2π/t ओमेगा. ओके फाइन सर. येस, 9 × 10⁻⁹. ओके, क्यूआचो व्हॅल्यू कितें आसता. क्यूआचो व्हॅल्यू 10⁻⁵. क्यू नॉटाचो व्हॅल्यू 10⁻⁶. हाका नेगेटिव्ह सायन घालची जाता. आमकां सांगला नेगेटिव्ह सायन मी ऑलरेडी यूज केला. ओके, ती मिस्टेक करशात. आराचो व्हॅल्यू कितें आसता. दिस इज ऑलरेडी इन मीटर. ओके, सो 1 मीटर, सो 1 क्यू. ओके, डन. कॅन यू फाइंड द टाइम पिरियड. या यू कॅन नो. ओके, लेट्स सॉल्व दिस. ओके, सो कितें जातलें समान 9 हे 0.1 जालें. ओके, गुड. ओके, हे म्हाका दिसता डायरेक्ट क्वेश्चन तूं म्हणलें कांय करना. हे सगळें तेवटेन घरा पळया. 9 हे जालें 4. ओके, जाल्यार 10⁻². अशें डायरेक्ट करपाक शिकता आनी जाल्यार 10⁻².
-4 हे मायनस डेसिमल आनी म्हटल्यार आनी एक रेस टू जातलो म्हटल्यार -4 डायरेक्ट करता हे वयर घेया सो नाका हे वयर घेवं नाका हो हेवटेन टी स्क्वेअर जाय न्ही आमकां ओके राव टी स्क्वेअर जाय सो ओवरऑल रूट घाला चला रूट घाला कितें जातलें 10⁻1 10⁻2 ओके हो -1 जातलो हो -2 जातलो कळ्ळें आमकां कळ्ळें तें हो -1चो स्क्वेअर कसो जालो हो -2चो स्क्वेअर जालो ओके -1 -2 हे 2π/t ओके सो ह्याचा क्रॉस मल्टिप्लाय करूं हो एक हेका कॅन्सल जावन -1 करतलो हेका गेटिंग दिस पॉयंट -2 आहा न्ही ओके हे -1 जातलें कित्याक एक कमी जातलो न्ही ओके सो हे हेवटेन घे 2π × 10⁻⁻1 10⁻⁻1 मीन्स ओके 10⁻⁻1 इज टू टी सो टी किती जातली 2π म्हटल्यार 2 × 3.14 म्हणजे काय ना इंटू 1/10 इनडायरेक्टली सो हे जातले 6.28/10 सो सेकंड्स सो टाइम जातलो 0.628 seconds getting this answer okay people understood this yes people must have understood okay so time period is at 0.628 seconds okay done finished okay so let's go to the next question now चला नेक्स्ट क्वेश्चन वाचा चला ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन आसा हे क्वेश्चन आसा बरी इंटरेस्टिंग आसा क्वेश्चन आसा की अ रिंग ऑफ रेडियस कैपिटल R carries a uniformly distributed charge capital Q ओके एक रिंग आसा जिचो रेडियस आसा कैपिटल R म्हटल्यार ही क्वेश्चन कशी आली ती ओके हे मातशें हांव पुसता हेवटेंतले ओके हे मातशें हेवटेंतले हांव पुसता ओके चला सो अ रिंग ऑफ रेडियस कैपिटल R carries a uniformly distributed charge capital Q ओके तेचेर ओवरऑल चार्ज आसा कैपिटल Q म्हणटा म्हटल्यार हो फक्त Q च्या जाग्यार कैपिटल Q येतलो ओके फायन कैपिटल Q अ पॉइंट चार्ज -Q हो Q नॉट आसा थिंगासर -Q बरोवपाक लागला सो -Q जाला -Q is placed on the axis of the ring okay at a distance 2r oh that it is at a distance 2r it is not at small displacement it is at a distance 2r understood what I'm saying okay so at a distance so this x which is there is now not small distance this is a very huge distance it is 2r okay now he is saying from the center of the ring okay and release from the rest okay तेका rest asun release केला the particle executes a simple harmonic motion along the axis of the ring so तो म्हणटा 2r चे जेन्ना हे तू सबस्टिट्यूट करतलो तेन्ना particle simple harmonic motion करतलो is it correct this is r and this is 2r is it correct नो आता तू म्हटलें सर पूण हे तुवें पार्टिकल एक्झिक्यूट सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग द रिंग म्हणून दिलाय न्हू पण आदली IIT आसताली न्ही 1988 बी जेन्ना पेपर ते सेट करताले न्हू तेन्ना तुमकां ट्रू आनी फॉल्स म्हणून एक ऑप्शन आसतलो म्हटल्यार क्वेश्चन आसतले ट्रू आनी फॉल्स ओके सो दॅट डज नॉट बी इफ यू गिव द आन्सर ट्रू दॅट मीन्स ऑर इफ यू गिव द आन्सर फॉल्स यू गेट फुल मार्क्स you will get full marks okay no you have to explain also why it is going to do it or not going to do it okay so उनका true or false question है T or F है ना okay so आता ह्या question चे answer false because the thing is that it will not execute simple harmonic motion so हांगासर मातशें solve करून तुमकां दाखयता कित्याक जायना तें आनी तुमकां मागीर कळटलें okay done finish okay so हेचे डेरिवेशन तशेंच जातलें न्ही okay so हेचे डेरिवेशन तशेंच जातलें yes or no it's a direct question like okay so तुमी जर सपोज हे पयशे आहात जाल्यार म्हाका जर तुमी हे डिरायव करपाक सांगशात हांव पयलीं रिंगाक कशेंच करतलो डिरायव म्हटल्यार एक्झॅक्टली हांव असो आन्सर काडटलो एक्झॅक्ट असो आनी हांगासर लास्टाक हे एक्स आहा न्ही आनी हो क्यू हो एक्स आहा थंयसर हांव लास्टाक 2r सबस्टिट्यूट करतलो तशें सॉल्व करप आनी लास्टाक नाल्यार एटलीस्ट तुमकां फॉर्मुला तरी याद दवरचो पडटलो सो बेस्ट थिंग इज दॅट विच एवर वे यू फील बेस्ट यू डू इट ओके बट आय विल डू इट लायक अन इलेक्ट्रीक फील्ड बिकॉज ऑफ रिंग सो हांव अशें करतलो इलेक्ट्रीक फील्ड ओके हे डी क्यू सो हे येतले डी सो हे येतले थिटा ओके हो येतलो थिटा सो हांव असो फास्ट करतलो पळय सो डी क्यू येतलो स्मॉल डी करतलो सो डी येतलो कितें सांग पळया के म्हटल्यार 1/4πε0 डी क्यू अपॉन r स्क्वेअर इज दिस इज योर कैपिटल R दिस इज योर एक्स सो रूट ऑफ r स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचो रूट जातलो हो ओके आनी तेचो मागीर तो स्क्वेअर जावन कॅन्सल जावन r स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरच जातलो अशें करतलो आनी मागीर हांव चिंतलो की हे सगळे डी कॉस थिटा एड जाता न्ही कंपोनंट हो डी जातलो okay because nobody is checking my paper right so I'll make this resultant is equal to resultant is equal to d cos theta so integration so this will become k dq upon r square plus x square so r square plus x square and cos theta is adjacent upon r square plus x square raised to power of half okay so this will be like this right okay that means in short this will become k x upon r square plus x square raised to power of 3/2 and what's the integration of dq q okay झाले okay so हांगासर कैपिटल q म्हटलं ना कैपिटल q येयलो कळ्ळें आनी इलेक्ट्रिक फील्ड आनी फोर्स इज व्हाट q into e very simple so हांगासर -q is there so this will become -q each value already you found out e value k q x upon k means 1/4πε0 okay r square plus x square raised to power of 3/2 done finished okay that is my answer
So in 2-3 steps I'll do like this, and then instead of x now I'll put as 2r. So here I'll put x as again 2r. So tell me now, once I put this 2r over here, so now I'm coming again to this formula. So you'll get this as kq, and this is for negative charge, that's why this negative sign came up. Please note down this thing. If it would have been positive, then it would have done simple harmonic motion, because positive will repel this particular positive charge and it will go that side. Okay, it will not come back. Yes or no? So that's why approximately it is doing SHM. Okay, two reasons approximately म्हटल्यार कित्याक तर एक ते SHM चो फॉर्म्युला फॉलो करता, SHM चो फॉर्म्युला फॉलो करता म्हणून ते एक रिजन जालें. आनी सेकंड इम्पॉर्टंट रिजन म्हटल्यार एप्रोक्सिमेटली जाता. ओके, आनी सेकंड आमी एप्रोक्सिमेटली कित्याक करता सांगुया, कित्याक तर तुमकां सांगला तो फोर्स मी एप्लाय तर करिना, पूण तेणें ते कंडिशन फॉलो केले म्हणजे एप्रोक्सिमेट कंडिशन जालें. आनी सेकंड थिंग तुमी सांगला जशें x is too small देन r आसपाक जाय, सो ती तुमची कंडिशन तो दाखयता. ओके, म्हणून ते आमी एप्रोक्सिमेट म्हणटा. गेटिंग दिस पॉयंट? ओके, सो हे जातले qx अपॉन 4πε0. ओके, आनी ह्या एक्साच्या जाग्यार आतां हांव 2r घालतलो. पळय आतां जेन्ना हांव 2r घालतो तेन्ना कितें जातलें, ह्यातले 2r स्क्वेअर म्हणल्यार 4r स्क्वेअर raised to power of 3/2. So if you see this, are you going to get that form? Tell me. ते फॉर्म येतले तुमचे 5r square raised to power of 3/2. So I'll take this 5 raised to 3/2 outside. Okay, and I'll keep this like this. So this will get cancelled, right? And this will become minus qr upon 4πε0. Okay, r cube, and here 1.5 raised to 3/2. So r cancel जाता r square जाता न्ही. Are you getting proportional to that x value? Are you getting that proportional to x value? Means are you getting your answer with 2r value? No, you're getting this type of formula. Yes or no? You're getting everything a constant now. You're getting everything constant value. Like everything is constant. It's constant. So it is not SHM. So not SHM. Getting this point? तो SHM जावचो ना. ओके, मे बी तो ऑसिलेटरी जातलो. ऑसिलेटरी जावं न्ही, आमकां काय फरक पडना. ऑसिलेट जायना. ऑसिलेट जाल्यार चलता. ओके, आनी आमकां पयले प्रॉब्लम जालो. सो इट इज नॉट SHM. ओके, सो आन्सर इज फॉल्स. ओके, हेचे आन्सर फॉल्स जालें. फॉल्स आनी नॉट SHM. नॉट SHM. अंडरस्टूड? तो ऑसिलेटरी जावं न्ही. हेचो मिनींग तो ऑसिलेटरी जातलो. नेगेटिव्ह असो येतलो, असो जायत जातलो. ऑसिलेट जावं न्ही, नो प्रॉब्लम. SHM जावचो ना. SHMचे कंडिशन स्ट्रिक्टली तुमकां दाखयले. ओके, तुमी बॅडमिंटन खेळटा रायट. ओके, सो शटलकॉक जेन्ना तुमी एक्चुअली हांगासान ते सायडीन मारता तेन्ना तुमचे SHM जायना, ऑसिलेटरी जाता. ऑसिलेट जाता फाटी फुडें, ते SHM जायना. ओके, ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन करूया आमी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आसा हो क्वेश्चन. ओके, आनी हो आमचो ह्या सेशनीचो लास्ट क्वेश्चन. ओके, ऑन द रिंग, जो एक्चुअली आमचे प्रेवियस इयर्सांक येयल्लो आसा तो. ओके, फॉर अ युनिफॉर्मली चार्ज रिंग ऑफ रेडियस कैपिटल R, the electric field on its axis has the largest magnitude at a distance h from its center. Okay, the value of h is dash. या h चा व्हॅल्यू किती आसलो काय विचारलो. येस नो. सो हांगासर कितें आन्सर करतले सांग पळय, r/√5, r/r or r√2. Okay, what is the answer to this particular question? Okay, so let's wipe this board. Okay, so remember the concepts properly. Okay. ओके, सो आता ह्याचे आन्सर्स फाइंड करा म्हाका आनी सांगा पळया. ओके, सो हियर द क्वेश्चन सेज फॉर अ युनिफॉर्मली चार्ज रिंग ऑफ रेडियस कैपिटल R. ओके, एक चार्ज रिंग आसा, जिचे चार्जेस आसा, इट्स युनिफॉर्मली चार्ज. ओके, सो रेडियस कितलो आसा? रेडियस आसा कैपिटल R. ओके, फाइन. द इलेक्ट्रिक फील्ड ऑन इट्स एक्सिस हैज द लार्जेस्ट मैग्नीट्यूड एट अ डिस्टन्स h फ्रॉम द सेंटर. ओके, फॉर विच ऑफ द फॉलोइंग h वैल्यू. सो तो म्हणटा इलेक्ट्रिक फील्ड तुमचो लार्जेस्ट आसपाक जाय. सो आमकां आतां तो आमकां SHMचे उलयना. इट्स नॉट अ क्वेश्चन ऑन SHM. इट्स अ क्वेश्चन ऑन द इलेक्ट्रिक फील्ड विच इलेक्ट्रिक फील्ड लार्जेस्ट येवपाक जाय. ई शूड कम Emax. फॉर वॉट h? Okay, so for what h he is asking you. Means on the axis you are keeping one h, the distance h, you are keeping one test charge. So what you are going to take this h value so that your electric field becomes maximum. Okay, so the thing is, that हांगासर तुम्ही दोन वेज सॉल्व करू शकता. कितें खबर? एक तुमकां फॉर्म्युला खबर आसा जाल्यार तुमकां डायरेक्ट ट्रिकान दाखयता. सो तुमकां मागीर लास्टाक ट्रिकान दाखयता. फॉर्म्युला खबर आसा जाल्यार, आनी तुमकां फॉर्म्युला खबर नाल्यार लॉंग कट. ओके, लॉंग कट करचें पडटलें. ओके, सो आमकां आमी फोर्साच्या केसीन शिकला न्ही. फॉर मॅक्झिमम वॅल्यू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू द वेरिंग क्वांटिटी. सो कितें जातलें, मॅक्झिमम करपाक लागल्यार इलेक्ट्रीक फील्ड वेरी कितें जाता, एच जाता वेरी. येस नो. सो ओके, फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड. दिस dq will going to produce d electric field. This small dq. This also small dq will produce small d electric field. Yes or no? Yes sir. So all the d cos theta will get added up. Yes sir. सारखे d cos theta and d sin theta आतले cancel. होय सर, d sin theta आता cancel. ओके, सो तुम्ही पैशात जाल्यार
कितें जातलें आन्सर मेळटले कांय ना सांग बेगीन ओके सो आन्सर डी सायन थिटा कॅन्सल पळय तेच करता दोन नॉर्मल हांव करता तेच करता ओके सो 2 मिनटांनी फॉर्मुला काडटा चला सो डी रिजल्टंट कितें जातलो सांग पळय जेंकां भुरग्यांक तरी फॉर्मुला याद उरना तेंच्या खातीर बरो प्रक्रिया आसा हांव सगळे डी कॉस थिटा सगळे डी 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 करा डी कॉस थिटा एड करा सो डीचो कितें जातलो सांग पळय के डी क्यू अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ओके हो डिस्टन्स आतां एज आसा म्हणून आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर पयली एक्सूच म्हणा आनी मागीर एक्साच्या जाग्यार एच घालात काय प्रॉब्लेम ना ओके पयली एक्सूच म्हणा याद दवरा आनी एक्साच्या जाग्यार एच घालात आनी कॉस थिटा एक्स अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू पावर ऑफ 3/2 सॉरी हाफ ओके रूट हाफ सो हे तुम्ही काढशाले के हेचो इंटिग्रेशन येतलो क्यू एक्स अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू पावर ऑफ 3/2 बिकॉज 1 प्लस हाफ इज 3/2 गेटिंग दिस पॉयंट सो हे तुमकां बरें डेरिवेशन दाखयलेलें आसा ओके आतां ह्या एक्साच्या जाग्यार आसा एच सो ई इज इक्वल टू के क्यू एच अपॉन आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर रेज टू पावर ऑफ 3/2 नाव दोज स्टुडंट्स हुज मॅथ्स इज व्हेरी वीक ओके for them I'll tell you equal 1 trick okay great but those students whose maths is good so first I'll tell you like normal way and then I'll give you that awesome trick which I will think of okay so हांव एक्चुअली अशें करूंक पावचना फक्त म्हाका फॉर्मुला येता न्ही जाल्यार फॉर्मुलासूनय काडूंक शकता तुका फक्त तकली आसपाक जाय मातशी ओके चला सो तुमकां फॉर्मुला थोड्यांक फॉर्मुला बरे पाड आसतात ओके ते थोडे जाण फॉर्मुला सगळे याद उरता ओके थोडे जाण अशें तकलेन सुद्दां एनालायज करता डायरेक्ट अशें जातलें कॉस थिटा एड जातलें ओके ओके तशें करूंक शकता तुमी नो प्रॉब्लम तुमचे हेचेर तुमकां जाय तशें ओके पयलीं हांव तुमकां नॉर्मल दाखयता सो हे डिफरन्शिएटेड विथ रिस्पेक्ट टू एच okay kq is a constant so we'll forget about this because you have to equal 0 करपाय so d by dh of कितें h वेरी येता हो वेरी येता वेरी पॅरामिटर जाता तेच्या वांगडा विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करप कोणा मॅक्सिमम करपाय सो इलेक्ट्रीक फिल्डाक मॅक्सिमम सो हे दोनाय सायडीन डिफरन्शिएट करात सो ह्यातले u by b फॉर्मुला या सो u by b अरे सर u by b मॅथ्सान हांव टॉपर ओके असो म्हणटले थोडे जाण रायट u v डॅश अपॉन बी स्क्वेअर ओके और हे तुम्ही बी पहिली बरं म्हटल्यार यू मागीर तुका सायडीक कसो दिसतलो ओके सो तुम्ही म्हटले सर आतां हेचे आन्सर घेतले पयली वयले डिफरन्शिएट करात ओके वयर हो सकयलो तो दवरात वयर आसा म्हटल्यार हांव असो जातलो पळय वयर आसा म्हटल्यार पयली वयलो डिफरन्शिएट आनी मागीर कित्याक तो व्हडलो भाव कसो वयलो ओके मागीर हो खायलो कसो सो पयली हेका डिफरन्शिएट मागीर तेन्ना खायलो तसो दवरप आनी हे मदीं डॅश आसा न्ही म्हळ्यार हांव असो दवरतलो पळय ही अशी आसा पळय समथींग डॅश समथींग so there should be a negative sign that should come in between okay done like this I should remember okay before when I should be okay so this is the way you can also remember so 3/2 okay u also differentiation of u v तसो दवरलो मायनस आता v तसो दवरा डिफरन्शिएशन ऑफ म्हणजे वयलो तसो दवरा आता खायलो डिफरन्शिएट करा पार्ट बेश्टे मांडतात पिशे ओके नाल्यार मिस्टेक करतले थोडे जाण कितें करता यू डॅश वी डॅश अशें कितें कितें उलयतात बट कितें करपाक जाय तें खबर नासता तांकां ओके ओके दीस इज एनीवेज इक्वल टू 0 सो दिस टर्म विल कम टू 0 नो प्रॉब्लम डी कॅन्सल दिस विल बिकम आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर रेज टू पावर ऑफ 3/2 आनी हे कितें जातलें सांगा मायनस एच दिस इज एक्स रेज टू एन चेन रूल प्रेग्नंट वुमन चेन रूल एक्स रेज टू एन विल बिकम एन एक्स एन मायनस 1 हे तुमकां मॅथ्साचें हे मॅथ्स सो तुम्ही आता म्हणशात सर आमकां कळना हे मॅथ्स ओके हे हांव तुमकां आनी चड दाखोवंक शकना प्रेग्नंट वुमन कशें पळयात हिका पयली प्रेग्नंट वुमन कशी वुमन कशी आनी हे तेच्या भितरले मागीर बेबी डिफरन्शिएट करप सो हे पयली फूल एक वुमन आसा तेच्या भितर भुरगें आसा ओके सो फर्स्ट शी इज इटींग फॉर हरसेल्फ सो पयली ती आपणाक खातली ओके एंड देन शी इज इटींग फॉर बेबी सो इट मीन्स सम एक्स्ट्रा फूड सो डिफरन्शिएट द बेबी अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एच द बेबी अगेन so inside is the baby this is the pregnant woman तेच्या भितरले हे बेबी कळ्ळें तुमकां ओके सो हांव तुमकां अशी ट्रीक कशें सांगतले बट यू नो इट्स अप टू यू पीपल 1 + हाफ आय रायट दिस ओके दिस विल बिकम h 3/2 and this will become r square plus h square this will become 2 - 1 म्हटल्यार 3 - 2 upon 2 म्हटल्यार 3 - 2 घेतलो 1/2 and हेचो डिफरन्शिएशन r is a constant no r is not changing r is a constant only h is varying okay so this will become 2h so 2 is going to get cancelled so हे equal to 0 करा आणि हे तुमच्यातले आता हो रूट असा तो काढात तेचो म्हटल्यार हो एक हाफ काढात ओके बिकॉज a raised to m into a raised to n it is like this no a raised to m into a raised to n yes or no minus 3h into r square plus h square raised to half आणि हो h मल्टिप्लाय करून h स्क्वेअर जाले सो ही एक टर्म काढात a raised to m plus n is equal to a raised to m into a raised to n सो ही एक टर्म काढली सो हेचे आन्सर जातले सांग r square plus h square minus 3h square is equal to 0 जातलो सो हे जातले तुमचे r square minus 2h square is equal to 0 सो हे कितें जातले सांग 2h square is equal to r square
सो हे जातलो आर स्क्वेअर बाय 2 आनी हो जातलो रूट घेया कित्याक एच नेगेटीव जावंक शकना जाल्यार तो प्लस मायनस करचो पडटा ओके सो आर बाय रूट 2 सो हे जातलो आर बाय रूट 2 गेटिंग दिस पॉयंट सो हे जातलो आर बाय रूट 2 सो बी ऑप्शन सो ऑप्शन बी इज करेक्ट होता येस दॅट इज आन्सर ओके आता तूं म्हटलें सर तूं आपणाक तो ट्रीक सांगतलो ती ट्रीक खंयची आपणाक ट्रीक सांग हांव ट्रिकीनूच करता ओके हे म्हाका मॅच इतलें करपाचें ना ओके सो ट्रीक अशी आहा की तुमकां पूण तितून मातशें चिंतपाक जाय की कशें आन्सर येवंक शकता ते म्हणजे तुमकां वॅल्यूज खबर आसपाक जाय खंयचो व्हडलो 2 3 असो व्हडलो खंयचो येतलो तो ओके बट एनीवेज आय शो यू द ट्रीक ओके चल आतां तुमकां ट्रीक दाखयता मातशें पुसता मातशें ओके सो लेट्स रब दीस थिंग बी आन्सर येयली आमची रायट ट्रीक ट्रीक म्हटल्यार तुमकां आवडटा रायट सर म्हाका ट्रीक सांग ओके चल म्हाका ट्रीक सांगता आतां तुमकां इतले तर फॉर्मुला याद आसपाक जाय ओके इतले हे सगळें आमी नाका पयली इतले फॉर्मुला तर याद आसपाक जाय तुमकां ट्रीक सांगता पळय मज्जा येतली तुमकां ट्रिकाची ओके सो तुमकां ट्रीक सांगता ट्रीक इतले तुमकां याद आसपाक जाय याद आसा हय सर म्हाका याद आसा ओके पयलीं एक काम करा हो तुमचो एक्स आनी हांगासर एच बरयात तो एच तो हांगासर एक्साचो इक्वल टू वॅल्यू एच जालो ओके सर म्हाका ते याद आसा ओके पयलीं एक काम करा एचाच्या जाग्यार आर बाय रूट 5 ओके आर बाय रूट 5 म्हटल्यार ह्यातले के क्यूब आर बाय रूट 5 आनी ह्यातले आर स्क्वेअर प्लस आर बाय रूट 5 चो स्क्वेअर म्हटल्यार आर स्क्वेअर बाय 5 सो रेज टू 3/2 ओके सो अशें तुमकां आतां सगळ्यांक सबस्टिट्यूट करून काडचें पडटलें आनी जेचो व्हॅल्यू सगळ्याचून मॅक्झिमम येता हायस्ट येता तो तुमचो आन्सर ओके सो पळयात हे तर तुमकां पळयता अशेंच करपा येता पळय हे तुमी अशें पळोवन सांगूंक शकता पळय हो जालो एचो केस बीचो हांगासर दाखोवया सीचो हांव डायरेक्ट असो पळोवन सांगता पळय आर अपॉन आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर न्ही सो रेज टू 3/2 म्हटल्यार हेचे कितें जातलें आर अपॉन आर टू आर स्क्वेअर रेज टू 3/2 म्हटल्यार हे जालें अशें न्हू आर अपॉन हो स्क्वेअर कॅन्सल हेका रूट 2 चो क्यूब जालो ओके रूट 2 चो क्यूब म्हटल्यार हे कशें जालें 2 रूट 2 जालें 2 रूट 2 ओके आनी हे आर रेज टू 3 जालें म्हटल्यार हे अशें जालें रायट म्हटल्यार हे 1 अपॉन 2 रूट 2 जाता 1 अपॉन 2 रूट 2 ओके हे जालें सी ऑप्शन डी ऑप्शनाचे आन्सर कितें जातलें सांग आर रूट 2 चो रूट 2 आर सो हो जातलो आर स्क्वेअर प्लस रूट 2 आराचो स्क्वेअर जो मॅक्झिमम आन्सर येता तोच आन्सर तुमचो सो रूट 2 अपॉन see even if you think like this no then forget about this r also we are not bothered also about r because everywhere there will be r square no only thing about this number even if you ask me no जाल्यार हांव फक्त हो नंबर कित्याक हे r square सगळ्यांकूच येतले सो हे तुमी जर r square कॉमन घेवन जर क्यूब कॅन्सल करशात जाल्यार r square सगळ्यांकूच येतले सो जस्ट थिंक अबाउट द नंबर 1 प्लस रूट 2 चो स्क्वेअर सो दिस विल बिकम 2 रेज टू 3 सो दिस विल बिकम रूट 2 अपॉन 2 3 क्यूब इज 3 क्यूब इज हाउ मच 3 क्यूब ओके कितले जाले 27 ओके हातले 27 मॅक्झिमम व्हॅल्यू येवपाक जाय हेचो आतलो रूट 2/27 हेचो आता 1/2 रूट 2 ओके गेटिंग दिस पॉयंट मागीर लास्टाक एडजस्ट करया काय करप एडजस्ट तुमकां दाखयता ओके हेका डिवायड एंड मल्टिप्लाय सो रूट 2 कर म्हणजे मॅथ्स मातशें बरें आसपाक जाय ओके सो हे अशें जालें पळय सो हेचो डिनोमिनेटर म्हटल्यार कंपेर्ड टू दिस वन इज बिगर दिस इज हॅविंग डिनोमिनेटर 27 सो आन्सर विल डिक्रीज हेचो आसा 8 सो आन्सर इनक्रीज म्हटल्यार सी इज ग्रेटर दॅन डी for sure okay what about b and a so b and a चे करूया आता पळय r upon root 2 upon हे r चेर बरयना 1 upon root 2 बरयता सो 1 plus 1 upon root 2 चो स्क्वेअर म्हटल्यार 1 upon 2 जालो आनी तेचो क्यूब ओके डिवायड अशें सो ह्यातलें कितें सांग बट हांवें कितें मिस्टेक केला 3/2 इट इज 3/2 ओके 3/2 ओके वॉट एवर विल सी द नंबर एट लास्ट ओके हेचे आन्सर येतले 1/√2 आनी ह्यातले कितें जातलें सांग 1 upon 2 plus 1 सो 3/2 रेज टू पावर ऑफ 3/2 अशें जातलें रायट काय ना सो हेचे आन्सर आतां तुमी पळय सो अशें तुमी लास्टाक कॅल्कुलेट करात डिवायडेड बाय √2 मल्टिप्लाय बाय √2 करून आनी हे तुमचे लास्टाक आन्सर येतले 2 ओके आनी हो 2 सो लास्टाक तुमकां आतां हे पळोवचें पडटलें सगळ्यांचे सो हो 3/2 मिन्स 1.5 रायट हो 1.5 रेज टू सो कितलो जातलो हो 3 रेज टू 3/2 हो 1.5 रेज टू 3/2 येसो नो अपॉन 2 ओके वॉट एवर ओके आनी हो जालो कितलो 2 रेज टू 3/2 2 रेज टू 3/2 ओके हो 1.5 चो आनी हो जातलो 3 रेज टू 3/2 पळय म्हटल्यार हो डिनोमिनेटर सगळ्यांसून कमी कसो दिसता न्हू हे काय ना सो तशेंच आनी प्लस ताका आनी एक होय डिनोमिनेटरात येयला ओके √2 येयला बट √2 इज लायक 1.414 सो इफ यू मल्टिप्लाय ऑल्सो इट विल बी अ स्मॉल वॅल्यू आनी हांगासर कितें जाता 5.16 सो इफ यू सी लायक दिस देन द वन वॅल्यू दॅट इज लायक लोवस्ट वॅल्यू विल बी युअर आन्सर बट येस यू हॅव टू लायक थिंक इन टर्म्स ऑफ नंबर्स इन दिस केस ओके सो मातशें नंबरांचे कशें चिंतचें पडटलें बट एनीवेज द आन्सर पीपल अंडरस्टूड रायट सो हेचो 1.5 तो तुमी बेश्टो पयशे जाल्यार आन्सर येतलें सांग सो 1/√5 येतलें 1 + 1/5 म्हटल्यार 6/5 सो 1.2 पूण हाका 1.2 आसा रेज टू 3/2 खरो पूण √5 आसा आनी √5 इज ग्रेटर दॅन 2 एंड दिस ओनली √2 अंडरस्टँड वॉट आय एम सेइंग
हो √2 आसा हो √5 आसा दिस इज √5 म्हटल्यार दिस इज लायक 2.2 समथींग लायक दॅट एंड दिस इज 1.414 सो अशें तुमी पळयत जाल्यार हो तुमचो वॅल्यू चड येवपाक जाय आनी हो वॅल्यू तुमचो कमी येतलो सो दिस इज आन्सर अंडरस्टूड दिस पार्ट अशें बट अदरवायज यू डू द लॉंग कट वे ओनली बिकॉज यू रिक्वायर मॅथ्स ऑल्सो नो सो डू द लॉंग कट अदरवायज गेटिंग दिस डन ओके फायन या थँक्यू